शुभ दुपार सर्वांना माझ्याकडून. कसे आहात सर्व? मजेत ना? चला मी तुम्हाला आज अळूच्या गाठळ्या कशा करतात दाखवते. बांधल्यापासून कसे करतात ते दाखवते. हे अळूच्या गाठ्या पहिले स्वच्छ हे अळू धुवून घेतलेलं आहे. रात्री धुवून घेतलेले अळू आहे. आदल्या दिवशी ही अळूची पानं बावट ठेवायची तरच त्या गाठळ्या बांधतात. त्यामुळे हे आदल्या दिवशी काढलेलं आहे. हे दुसऱ्या दिवशी दुपारी हे बावट ठेवलेलं आहे. तोपर्यंत बावायला ठेवलेलं आहे अळूची पानं. बघा कशी बावट ठेवलेली आहे. त्यामुळे ते बावल्यामुळे गाठ्या चांगल्या बांधतात. म्हणजे गाठी बांधायला चांगलं पडतं. बघा कशा गाठ्या बांधते ते बघून घ्या. छोटं छोटं पान तुकड्या करून घ्यायचं आणि ते हातावर घ्यायचं. हा बघा पानाचे तुकडे करून आपल्याला जमेल तसं. हे थोडं पानं बावलेलं आहे बघा. धुतल्यामुळे अजून ताजे झाले आहेत पण धुतलेले ऑलरेडी. हे बघा तोडून घेतला तुकडा आणि असं करते बघा. असं फिरवायचं त्याला. बघा कसं ते बॅक साईडने फिरवायचं आहे. पाठच्या साईडने अळूच्या पानाच्या बॅकच्या साईडने फिरवायचं. त्यामुळे ते फिरणार नाही पुढच्या साईडने फिरवलं तर. अशा गाठ्या बांधून घ्यायच्या आहे बघा. पान घ्यायचं. असं ग्राउंड मध्ये फिरवून द्यायचं. तुकडा केलाय त्याचा. ते बावल्या काय चांगले होतात. पानं जर बावली ना तर छान तुकडे होतात त्याचे आणि गाठ्या पण चांगल्या होतात. गाठ बघ कशी बांधली. या बोटाच्या अंतर बोटामध्ये अडकवून ठेवायचं आणि राऊंड फिरवायचं घ्यायचं. या गाठ्या एवढे टेस्टी लागतात ना अजून खावायचं वाटतं. हे बघा राऊंड केलं बोटामध्ये घेतलं मधल्या राऊंड फिरवला. हे बघा ते आतमध्ये घातलं बोटाच्या मध्ये मग आहे ना त्याच्यामध्ये घातलं. हे बघा गाठ कशी बसले. कोणाकोणाला माहिती आहे हा पदार्थ नक्की कॉमेंट करून सांगा. कशा बांधते ते लक्ष देऊन बघा. ते अळूच्या पाठच्या साईडने फिरवायचं. पुढच्या साईडने फिरलं तर फिरणार पण नाही ते अळूचं पान. मागच्या साईडने फिरवायचं. हे बघा मागची साईड घेतलेली आहे. थोडं हातातून असं बारीक चिमटीने ते हे ओलं करते त्यामुळे ते फिरतं चांगलं. हे बघा काल मी केलेलं छान झालेलं याच्यावर. नाही समजलं तर परत परत दाखवते. ते लक्ष देऊन बघा. कोणाला करायच्या आवडतात त्याने नक्की मेनू करून बघा. छान आहे हा रेसिपी. एकदम टेस्टी लागते हा गाठळ्या. बघा कशा गाठळ्या करते त्या. पानांचे तुकडे तुकडे काढून घ्यायचे अळूच्या पानांचे. ते बावले काय मस्त होतात ते गाठ्या बांधायला. ताजे असले ते मोडून जातात त्या गाठ्या बांधताना. होत पण नाही त्या गाठळ्या. ते गाठ बांधतात म्हणून अळूच्या गाठळ्या म्हणतात त्याला. अशी गाठ बांधतात. हे बघा कशा प्रकारे ते आतमध्ये घालायचं. स्वच्छ धुतलेले आदल्या दिवशी त्याला पाण्याने. दुसऱ्या दिवशी धुवायचं नाही कारण ते बावत नाही परत ताजं होतं ते. त्यामुळे ते बावायला ठेवायचं अळूचं पानं. हे बघा वाडगाभर मी केलेले आहे. गाठ्या बांधून तयार केलेल्या आहेत. कुठची कुठची गाठ सुटते जाऊन दे ते सोडून द्यायचं. तसे फोडणीला घातला तरी चालेल.
लक्ष देऊन बघा. स्टार्टिंगला या गाठ्या जमत नाही बांधायला, पण प्रयत्न जर केला तर चांगलं येतात. कारण मला पण स्टार्टिंगला यायचं नाही, मी शिकली तेव्हा मला आलं. बघा कशा प्रकारे करते. एकदा रेसिपी बनवून बघा, आवडली तर छानच आहे. आम्ही तर आवडीने खूप खातो. कोकणात याला तर खूप आवडीने खातात. किती गाठळ्या झाल्यात बघा. चला मी तुम्हाला हे काय काय घ्यायचं ते दाखवते फोडणीला घालायला. हे बघा गाठळ्या तयार झाल्या. धुवायच्या गरज नाही आहे त्याला, आधी धुतलेले आहेत. मी खोबरं घेतलं आहे, जास्त नाही, थोडंच आहे, वाटीभर असेल. हे बघा मिरची घेतले 2, तिखट आहे म्हणून 2च घेतले, आपल्या अंदाजानुसार घ्यायचं. कांदा घेतला अर्धा. लसूण बघा ठेचून घेतले चांगले खलबत्त्यामध्ये. लसूण जास्त घ्यायची, त्यामुळे टेस्टी लागतं हे. चांगली ठेचून घ्यायची. बघा काय काय घेतलं आहे. लसूण 2 घेतले आहे, लसूण घेतले आहेत, मिरच्या 2 घेतल्या आहेत, कढीपत्ता घेतला आहे, कोकम घेतलं आहे. कोकममुळे ना त्याचं खाज असते ना अळूला, ती कमी होते त्याच्यामुळे. फोडणीला तेल घेतलेलं आहे कढईमध्ये बघा. आता मी लसूण फोडणीला घालते. चांगली शिजवते. मिरची घातली आधी स्टार्टिंगला, आणि कढीपत्ता घातला आहे. ते चांगलं हे करायला दिलं आहे, शिजायला. बघा कशा प्रकारे. मग लसूण घातले, चांगले लसूण जास्त घालायचे अशा पदार्थांमध्ये, छान लागतात. बघा गाठीया बांधून झाल्यावर धुवायच्या नाहीत, तसेच राहून धुतलेले असतात ऑलरेडी. हे बघा चांगलं त्याचं प्रथिने त्याच्यात हे मॅरिनेशन व्हायला द्यायचं चांगलं. मिरची वगैरे टाकून मसाल्याचे पण असं करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही मिरची टाकण्याच्या ऐवजी मसाला घालू शकता, पण मी मिरचीचे छान लागतात मसाल्यापेक्षा, त्यामुळे मी मसाल्याचे नाही केले. थोड्या वेळाने मी कांदा टाकणार आहे त्याच्यामध्ये. हे थोडं शिजायला पाहिजे म्हणून ठेवलं आहे. लसूण घातल्यामुळे छान लागते. जास्त लसूण घालायचे. खलबत्त्यामध्ये ठेचली आहे ती. बघा कशा प्रकारे. आता कांदा घालते. मोहरी पण टाकलेली आहे फोडणीला. स्टार्टिंगला मोहरी टाकलेली आहे, व्हिडिओ झाला नाही, मध्येच कट झाला. मोहरी थोडीशी टाकलेली, जास्त नाही टाकले. कांदा चांगला भाजायला द्यायचा. बघा आता
हळद टाकली थोडीशी. ही गावठी हळद असल्यामुळे जास्त लागते, त्यामुळे थोडी टाकले. त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे टाकू शकता, जसे गाठ्या असतील त्याच्या. ढवळत आता गाठ्या टाकायच्या याच्यामध्ये. हे बघा, गाठ्या बांधलेल्या काही काही सुटल्या, पण जाऊ दे, सुटल्या तरी काही प्रॉब्लेम नाही. बघा ते पान राहिलं अर्ध. हे बघा, ढवळायचं चांगलं. थोडं, आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. ते बघा, अंदाजानुसार पाणी टाकू शकतात, म्हणजे तसं लागणार नाहीत गाठ्या शिजताना. आणि कमी फ्लेमवर ठेवायच्या. ढवळायचे थोडे. आणि वरती झाकण मारायचं. पाणी घातलेलं आहे, तुमच्या अंदाजानुसार पाणी घालू शकता, म्हणजे तसं लागणार नाही तसं. आता वरती पाणी घालायचं, झाकण मारून घ्यायचं आणि वरती झाकणावर पाणी घालायचं. मग वाफेने चांगले शिजतात त्या गाठळ्या. आणि कमी फ्लेमवर ठेवायचं गॅस. बघा गाठ्या थोड्या वेळाने कशा झाल्या. ते सुकायला द्यायचं पाणी. मी का कोकम घातलाय, ते 10 व्हिडिओ नाही झाला, पण कोकम घातलाय त्याच्यामध्ये 4-5. म्हणजे आंबटपणा असला तर ते अळूचं खाज असते ती कमी होते, खाज लागत नाही, आणि टेस्टी पण लागतात जर आंबटपणा असला काय. 4-5 कोकम घातले. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार जसं गाठ्या आहेत तेवढं कोकम घालू शकता. खोबरं घातलंय मी, वाटीभर खोबरं होतं, छोटी वाटी. आणि ढवळायला ते चांगल्या सुकवायच्या, पाणी ठेवायचं नाही त्याच्यामध्ये. बघा कशा प्रकारे गाठळ्या झाल्यात. नक्की रेसिपी करून बघा आणि खाऊन बघा, एक नंबर लागतात गाठळ्या. हे रानातलं अळू आहे. बघा, आवडली तर नक्की सांगा. कोकम घातलं अजून टेस्टी लागतात या गाठ्या, आणि ते खाज पण लागत नाही आपल्या कशाला. खाज लागते ना अळूचं, रानातल्या अळूचं, त्यामुळे याने खाज नाही लागत कोकम घातल्यावर. चांगलं पाणी सुकवू दिलेलं आहे त्याच्यामधलं. खोबरं पण चांगलं आतमध्ये त्याचं, हे खोबरं पण लागलेलं आहे आतमध्ये चांगलं, आणि सुकलंय चांगली. बघा कशा प्रकारे झाली आहे. करून बघा, आवडली तर नक्की लाईक शेअर करा, कॉमेंट करा.